सिद्धार्थनगरमधील दंगल ही दोन मंडळातील वाद असल्याचं भासवलं जात आहे। पण ही घटना दोन समाजात घडली असून काही राजकीय पुढाऱ्यांनी या घटनेला चिथावणी दिल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सिद्धार्थनगरमधील दगडफेक आणि दंगलीची सखोल चौकशी करावी, कोल्हापूरची शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर नेक्स्ट चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे। कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये वादावादी आणि दगडफेकीची घटना घडली होती। या घटनेला दोन मंडळातील वाद कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे, पण प्रत्यक्षात ही दंगल दोन समाजामध्ये झाल्याचा आरोप कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं करण्यात आला। फलक लावण्यावरून झालेली वादावादी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थंड झाली होती, पण त्यानंतर काही राजकीय नेते त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर एका समाजातील जमाव जमला। त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। एकूण घटनाक्रम पाहता ही दंगल पूर्वनियोजित असल्याची शंका येते। कोल्हापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असून पोलीस प्रशासनानं सिद्धार्थनगरमधील घटनेकडे दुर्लक्ष करू नये, या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उल्पे उपस्थित होते।